नमस्कार, आपण पाहताय लोकशाही मराठी. मी कमलेश सुतार. लोकशाहीचा मुद्दा आहे आमच्या चर्चेच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत एक विशेष पाहुणे जोडले जाणार आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने नव्याने उसळी घेतल्याचं म्हटलं जात आहे. राज्यात कर्नाटक हे शेजारी राज्य असल्यामुळे त्या निवडणूक निकालांचा थेट परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो आणि काँग्रेसला नव्याने बळ मिळू शकतं, अशा चर्चा आता काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाल्यात. नव्हे तर देशाच्या राजकीय वर्तुळात इतर राज्यांमध्ये पुढे होऊ घातलेल्या 4 राज्यांच्या निवडणुका असतील किंवा ज्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यात सुद्धा काँग्रेस एक रिसर्जंट स्वरूपात दिसू शकते, एक नव्या स्वरूपात उभारी घेतलेली काँग्रेस दिसू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने एक बैठक घेतली सोमवारी. त्या बैठकीमध्ये पुढचा रोडमॅप ठरवण्यात आला. महाराष्ट्रातली काँग्रेस ही महाविकास आघाडीचा एक या बैठकीमध्ये रोडमॅप ठरवण्यात आला. येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस कुठल्या दिशेने जाणार आहे हे याची चर्चा झाली. तर कर्नाटक नंतर आता एक नव्या उमेदीने काँग्रेसची पक्षबांधणी सुरू झाल्याची का तयारी सुरू झाल्याची आपण बघतोय. काय नक्की रोडमॅप ठरलाय महाराष्ट्रासाठी काँग्रेसचा? आपण म्हणल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे की कर्नाटकाच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे की भाजपचा पराभव करणं अशक्य नाही आहे, बिलकुल शक्य आहे. आणि ते कसं करायचं हे कर्नाटकाने शिकवून दिलेलं आहे. मला वाटतं की आपण मधल्या काळामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याही ठिकाणी यश चांगलं मिळालं. छत्तीसगडला आम्हाला मागच्या काळामध्ये यश चांगलं मिळालं, मध्य प्रदेशलाही मिळालं होतं पण आलेलं सरकार त्यांनी पाडलं. हिमाचलमध्ये आम्हाला आमचं सरकार स्थापन करता आलं. आणि आपण पाहतोय गोव्यामध्ये मागच्या वेळेस आलेलं सरकार यांनी पाडलं. त्याच्यामुळे कर्नाटकमध्ये तसंच घडलं होतं. म्हणजे लोकांचा कल काँग्रेसला निवडून देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. मुख्य मुद्दे जे देशामधले महत्त्वाचे आहे, ज्याला म्हणून आपण मुख्य मुद्दे देशापेक्षा स्थानिक मुद्दे जे महत्त्वाचे आहेत, महागाई, बेरोजगारी, अन्य विषय जे त्या राज्यातले आहेत, त्याला लोकांनी अधिक पसंती कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये दिलेली आहे. हा रोडमॅप स्पष्ट आहे आणि त्यामुळे काल आमची एक चर्चा या विषयावर झालेली आहे. आगामी लोकसभेची पूर्वतयारी करण्याच्या संदर्भात प्रामुख्याने ही चर्चा होती आणि महाविकास आघाडी गठबंधन म्हणूनच आपण लढलं पाहिजे असं साधक बाधक सर्वांचंच मत होतं आहे. त्यामुळे मानसिकता आहे तशी जागा वाटपसुद्धा व्यवस्थितपणे होईल याच्यावर मला काही शंका वाटत नाही आहे. आणि त्याला तुमच्या कर्नाटकाप्रमाणेच महाराष्ट्र आपण जिंकू शकू याबद्दल मला शाश्वती आहे. चव्हाण साहेब, कर्नाटकची आपण कंपेअर करतो म्हणजे महाविकास आघाडीबद्दल तर मी बोलणारच आहे, पण कर्नाटकचा जेव्हा मुद्दा येतो त्या कर्नाटकामध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेची सुरुवात केली होती, त्यानंतर ती महाराष्ट्रात आली होती. पण कर्नाटकमध्ये स्थानिक नेतृत्वसुद्धा तिथलं खूप कॉन्सन्ट्रेटेड होतं या विषयांवरती. आणि कर्नाटकमध्ये भलेही नंतर खूप चर्चा आमच्या कानावरती आल्या माध्यमांच्या किंवा त्या होत्याही तशा की DK शिवकुमार की सिद्धरामय्या, पण तो आता विषय इट इज अ थिंग ऑफ द पास्ट. पण तरीसुद्धा कर्नाटकातली स्थानिक जे नेतृत्व होतं ते कर्नाटकात खूप स्ट्रॉंग होतं. तशी परिस्थिती महाराष्ट्रात आहेत का? किंवा महाराष्ट्रात एक छत्री अंमलाखाली या निवडणुका लढवल्या जातील का? कशी स्थिती महाराष्ट्रात असेल? नाही, महाराष्ट्रात सुद्धा नेतृत्वाची कमतरता नाहीच आहे ना. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत आणि मला वाटतं की तसा तो फारसा विषय कर्नाटकामध्ये सिद्धरामय्या, DK शिवकुमार, बाकीचेही त्याच्यामध्ये नेते होते, MB पाटील होते. तर मला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा आपल्याकडे काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा काही अभाव नाही आहे. आणि व्यवस्थितपणे जर सर्व नियोजन केलं, खरं कसं निवडणूक ही स्ट्रॅटेजीचा भाग झाला, निवडणुकी मॅनेजमेंटची एक त्यातला एक भाग झालेला आहे. प्रचार हा विषय वेगळा, निवडणुकीचं मॅनेजमेंट हा दुसरा भाग आहे. तर मला खात्री आहे की काँग्रेसकडे अनुभवी नेतृत्वाची उणीव नाही आहे. व्यवस्थितपणे जबाबदाऱ्या निश्चित करून सोपवलं तर मला खात्री आहे की व्यवस्थितपणे निवडणुकीला पुढे जाता येईल आपल्याला. भारत जोडो यात्रेबद्दल मी मगाशी विषय काढला होता. जशी कर्नाटकातनं सुरुवात झाली तशीच महाराष्ट्रातल्या 5 जिल्ह्यातून देखील ही भारत जोडो यात्रा गेली. तुमच्याही प्रभाव क्षेत्रातून ही यात्रा गेली. जिथे जिथे राहुल गांधींनी सभा घेतल्या होत्या किंवा जिथे जिथे राहुल गांधींची यात्रा गेली होती तिथे तिथे स्ट्राईक रेट जवळजवळ 70% वरती आहे असं बघायला मिळालं होतं. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकांच्या वेळेस राहुल गांधी फार आले नव्हते. त्यांनी गेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात जेमतेम 2-3 सभा तिथे घेतल्या होत्या. पण आता मात्र भारत जोडोच्या माध्यमातून ते मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या काही भागातून गेलेले आहेत. आता तुम्हाला काय त्याचा परिणाम वाटतो? कर्नाटकचा रेप्लिका तसा भारत जोडोचा महाराष्ट्रात होऊ शकतो? भारत जोडो त्यातला एक महत्त्वाचा फॅक्टर हे निश्चितच नाकारता येणार नाही. महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी ज्यावेळेस आले
त्यावेळेस तरी नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 5 दिवस नांदेड जिल्ह्यामध्ये ही पदयात्रा भारत जोडोची गेली. हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3 दिवस होते. त्यानंतर अकोला, बुलढाणा हे जिल्हे घेण्यात आले. तर मला दिसतंय की एकंदरीत हे सगळं जर पाहिलं अमरावतीपर्यंत तर जवळपास 2 सभा झाल्या, पदयात्रा महाराष्ट्रात गेल्या जवळपास 10-12 दिवस पदयात्रा झाली. तर तो प्रभाव लोकांच्या मनामध्ये अजूनही कायम आहे. ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये आपण पाहिलं एक त्याचं एक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे मी काही नेमकं तोच फॅक्टर ह्याला जबाबदार असं म्हणणार नाही, पण त्यात बऱ्याचशा अंशी राहुल गांधींची संवाद सामान्य माणसाला साधता आला ही त्याच यात्रेची जमेची बाजू मी म्हणेन. आणि त्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्रात सुद्धा भारत जोडो यात्रेचा एक पॉझिटिव्ह परिणाम आगामी काळामध्ये आणि अर्थात नुसतं तोच विषय नाही, त्याला प्रॉपर जोड स्थानिक विषयाशी जर व्यवस्थितपणे लावता आली तर मला खात्री आहे की शेवटी लोकांच्या मनातलं जे काही अपेक्षित आहे ते महाविकास आघाडीने तर ती जर भूमिका घेऊन काम केलं तर मला खात्री आहे की याच्यामध्ये बिलकुलच म्हणजे सकारात्मक प्रतिसाद मिळेल. नाही, पण कर्नाटकच्या निवडणुका ह्या लगेच भारत जोडो नंतर झाल्या, म्हणजे फार अंतर कमी होतं. पण महाराष्ट्रात झालेली यात्रा आणि महाराष्ट्रात कदाचित होऊ घातलेल्या निवडणुका त्या कधी होतील आपण याची शाश्वती सांगता येत नाही. पण सध्या जरी आपण म्हटलं की त्या वेळेवरती होतील, 2024च्या ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्या निवडणुका झाल्या तरीसुद्धा तो काळ भरपूर 1-1.5 वर्षाचा कालावधी निघून जाणार आहे. त्याच्यामध्ये इतका काळ तो टिकवून कसा ठेवणार, म्हणजे त्या मधल्या काळामध्ये काही वेगळा कार्यक्रम किंवा अजून राहुल गांधी येणार आहेत असा काही विचार आहे? नाही, तो मी काय म्हणतो की काळमध्ये जरी वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी जरी असला तर तातडीने आपण पाहतो मार्केट कमिटीच्या निवडणुका काल बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, माथे पोटनिवडणुका काही होऊन गेल्या, कसब्याची पोटनिवडणूक झाली, विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुकीचे निकाल जर आपण पाहिले तर ते महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेले आहे, काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागलेले आहेत. त्यामुळे वातावरण महाराष्ट्रामध्ये बदलत चाललं आहे आणि या विद्यमान सरकारच्या म्हणजे निर्णय वेगवान सरकार ज्याला म्हणतो बेभान, तसंच बेभानच काम चाललेलं आहे. पैशाची एवढी मोठ्या उधळपट्टी आहे राज्यामध्ये. हे सरकार विद्यमान सरकार जेवढं राहील तेवढं आम्हाला फायद्याचं आहे, कारण की एवढ्या चुका करता येते आणि एवढ्या गोष्टी म्हणजे वायफळ गोष्टीची चर्चा होते आहे की त्यातून लोकांचं समाधान होते. त्यांचे प्रश्न सुटत नाही, यांच्या जाहिराती रोज पानभर होत आहेत, लोकांचे प्रश्न मात्र सुटत नाही आहेत. हा लोकांचा रोष हा फार मोठा आहे. तर मला वाटतं की हा वर्षभरामध्ये अनेक असे फॅक्टर्स आपल्यासमोर येतील की याचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सकारात्मक राहील. कर्नाटकातलाच मुद्दा जर बघायचं झालं तर कर्नाटकमध्ये काँग्रेसने अत्यंत आक्रमक पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. म्हणजे निवडणुका जाहीर होण्याच्याही आधी जवळजवळ वर्षभर आधी काँग्रेस या तिथल्या सरकारविरुद्ध, विद्यमान सरकारविरुद्ध त्यांच्या काँग्रेसने दंड थोपटले होते. मग 40% सरकार तिथे असेल किंवा 40% सरकार हा जो तिथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तुम्ही तिथे स्वतः प्रचाराला गेला होतात, तो एक मुद्दा असेल. तिथली भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील, भाजपवरती हल्लाबोल असेल, म्हणजे भाजपने अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे हनुमान आणले असतील किंवा बजरंगबली, हनुमान नाही, त्यांनी तिथे बजरंगबलींचा मुद्दा आणला असेल तिथे, किंवा केरला स्टोरीचा मुद्दा असेल, तरीसुद्धा तो भ्रष्टाचाराचा नॅरेटिव्ह इतका स्ट्रॉंग होता की ज्यातनं काँग्रेसला इतकं तिथे वन साइडेड असं यश मिळालं. महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून आपल्याला एकत्रित बघायला मिळतं, पण तरीसुद्धा काँग्रेसकडनं असं आक्रमक काही सरकारवरती सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारविरुद्ध काही रोडमॅप कालच्या बैठकीत ठरला आहे का, किंवा असा येणाऱ्या काळात काही असणार आहे का? पहिल्यांदा मतदारसंघ निवडून कुठल्या आता अर्थात महाराष्ट्रभर आम्ही एकंदरीत प्रचारामध्ये सहभागी होणारच आहोत, पण निवडणुका कुठल्या मतदारसंघात लढवून जिंकण्यासारखी परिस्थिती आहे, त्याचा जो ग्राउंड रिॲलिटी म्हणू आपण त्याला, तो रिॲलिटी चेक करण्याची जी काही आहे 2 आणि 3 तारखेला महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हानिहाय प्रमुख नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका लावलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर निष्कर्ष काढावा लागेल की नेमक्या काँग्रेसला मागच्या वेळेस 25 जागा लढलो होतो, यावेळेस किती जागेवर लढता येईल आपल्याला किंवा किती जागेवर यश मिळू शकतं, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तिन्ही घटक पक्षांनी आपापली चाचपणी केलेली आम्ही करत आहोत आणि त्यातून तो निर्णय आपल्याला घेता येईल. अनेक विषय आहेत, म्हणजे भ्रष्टाचाराविषयीसुद्धा बोलत असताना तो विषय आहेच, पण तो अन्य विषय महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात, कालची झालेली 2000 रुपयाची नोटबंदी जी जाहीर केलेली आहे, भयंकर, म्हणजे हा सगळा खेळच चाललेला ना, म्हणजे आपण अर्थव्यवस्थेची खेळतो आहे
मागच्या वेळेस आपण पाहिलं मोदींनी नोटबंदी जाहीर केली, यावेळेस नोटबंदी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी जाहीर केली. हा फरक कळला आपल्याला कशामुळे आहे तो. त्यामुळे आत्ताची झालेली नोटबंदी, आताचे 2,000 रुपये, मग 2,000 रुपयाची नोट त्यावेळेस काढल्या गेली, आता पुन्हा त्यावर बंदी आणतायत. नेमकं सामान्य माणसाला बाकी काळा पैसा अमुक तमुक, मागे तुम्ही म्हणलं होतं टेररिझमवर कंट्रोल येईल, काळ्या पैशावर नियंत्रण येईल, जी काही कारणं मागे सांगितली होती त्यातलं तर काहीच घडलं नाही. तर पुन्हा 2,000 रुपयाची नोटबंदी, याच्या मागची कारण मीमांसा काय आहे हे कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि लोकांना नाहक त्रास आहे. मग त्याला KYC लागतं का, मग आधार कार्ड लागतं का, मग बँकेत केव्हा मिळणार, किती मिळणार, एका माणसाच्या मागे 20,000 रुपये जरी मिळणार असतात तर मग अशा अनेक विषय आहेत सगळे. तर माझा मुद्दा एवढाच आहे की लोकांना जो दिवसेंदिवस ह्यांचा जो प्रयोग चालला आहे महाराष्ट्र जनतेवर, तो लोकांना न आवडणारा, न चालणारा असा हा प्रयोग आहे. त्यामुळे इतके अनेक विषय आहेत, लोकल स्थानिक विषय पण आहेतच. म्हणजे मी तर राष्ट्रीय विषय तर येणारच आहेत लोकसभेमध्ये, पण लोकल फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा आहे. महागाईचा विषय मोठ्या प्रमाणावर आहे, पेट्रोल डिझेल गॅसच्या किमती हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाच्या गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये जीवनावश्यक गोष्टींच्या किमतीचा विषय असतील, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे विषय असतील, भरपूर विषय असे आहेत की ज्याच्यावर यांना जबाब द्यावा लागेल, उत्तर द्यावं लागतील. आणि यांची दिलेला अर्थसंकल्प हा फक्त तोंडाला पानं पुसणे, म्हणजे 60-70 हजार कोटीच्या अशा घोषणा की ज्याला पैसे तरतूदच नाही आहे. त्यामुळे ह्यांचं जे काही चाललेलं आहे हे फक्त ज्याला म्हणतो ना की आपण लोकांना फक्त एक मृगजळ दाखवायचा असाच कार्यक्रम सुरू आहे सध्या. तुम्ही मगाशी म्हटलं की काँग्रेसने गेल्या वेळेस 25 जागा लढवल्या होत्या आणि आता आगामी निवडणुकांच्या सगळ्यात जवळच्या दिसतात. म्हणजे स्थानिक निवडणुकांच्या व्यतिरिक्त मोठ्या निवडणुका, त्यात लोकसभेच्या निवडणुका. मधल्या काळांमध्ये एक बातमी फिरत होती, एक व्हायरल झाली होती. त्यात म्हटलं जात होतं की 48 जागा या 16-16-16 अशा डिवाईड केल्या जातील. पण कालही त्याच्याबद्दल चर्चा साधारणपणे आम्हाला ऐकायला मिळाली की मेरिटवरती जागा लढवल्या जातील. सीट शेअरिंगबद्दल महाविकास आघाडीत काय ठरलं आहे जर लोकसभा निवडणुका एकत्रित लढणार असाल तर? अजून नाही ना, अजून त्या बैठकीला सुरुवातच नाही आहे. आमचं असेसमेंट आम्ही करतो आहे. आता जागा 16-16 फिगर कुठून आला मला माहीत नाही, चर्चाच नाही अजून याच्या बाबतीत. अनेक लोक आपले व्यक्तिगत मतं मांडतात कुठे. बैठकीत जे ठरेल ते अंतिम होईल. मुद्दा बाहेर कोणी आपली व्यक्तिगत मतं मांडणं हा त्यांचा इच्छा असू शकते, परंतु असेसमेंट घेऊन बैठकीमध्ये जो निर्णय होईल तोच खरा समजायचा. त्यामुळे अद्याप कुठे बैठकच नाही या विषयावर, बोलण्यात अर्थ नाही त्याला. पण अशी मतं व्यक्त केली जातात. म्हणजे आता मधल्या काळामध्ये शिवसेना नेते संजय राऊत एक विधान देतात की आमच्या ज्या 18 जागा आहेत त्या तिथे आम्हीच लढणार आहोत, कारण आमच्या 18 खासदार तिथे ऑलरेडी आहेत. त्याच्यामुळे मग हे सगळं गणित इक्वल लढायचं बिघडूनच जाईल. त्यामुळे अशी काही चर्चा किंवा असं काही असणार आहे का की ज्या जागा ज्यांनी लढल्या त्याच त्यांच्याकडे असाव्यात आणि मग इतर जागांचं वाटप हवं, असं काही ठरलं आहे? मी मगाशीच सांगेन तुम्हाला, ही संजय राऊत यांची व्यक्तिगत इच्छा असू शकते, पण संजय राऊतांचं मत हे काय महाविकास आघाडीमधल्या बैठकीत झालेलं एकमत नाही आहे. त्यामुळे चर्चा येईल त्यावेळेस चर्चा होईलच नाही या विषयावर. हा त्यांचा मुद्दा आहे, तो मुद्दा सर्वांना मान्य होतो न होतो मी आज काय सांगू शकत नाही. बैठकीत ठरेल काय व्हायचं ते. पण काँग्रेसही साधारणपणे काय, कारण काँग्रेसचं आता बघायला गेलं सध्याचं पक्षीय बलाबल आपण महाराष्ट्रातलं बघितलं, लोकसभेचं 48 जागांपैकी केवळ 1 जागा काँग्रेसकडे आहे. त्यामुळे काँग्रेसला बार्गेन करताना खूप हार्ड बार्गेनिंग तिथे करावं लागणार आहे. काँग्रेसची इच्छा काय असणार आहे महाराष्ट्रात लढायची? कारण तुम्ही पूर्वी 26 जागा तिथे लढलात, आता किती जागा लढायची इच्छा असेल तिथे तुमची? पण राजकीय परिस्थिती ही नेहमीच तशीच राहते, स्टॅग्नंट राहते, असं काही म्हणता येत नाही ना. मग तशाच जर असेल तर मग आम्हाला दरवर्षी मागच्या काळामध्ये आम्ही स्वतः स्वबळावर निवडून यायचो एकेकाळी. त्यामुळे तीच परिस्थिती आज आहे किंवा तीच परिस्थिती मागच्या वेळेस 1 जागा आहे, याचा अर्थ यावेळेस पण तीच परिस्थिती असं काही म्हणता येणार नाही. जनमत लोकमत हे बदलत जातं. आज उद्धव ठाकरेंच्या मागे लोक म्हणतात की सहानुभूती आहे, असू शकते, मी नाकारत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना कदाचित निवडून त्याला मतं जास्त मिळू शकतात. काँग्रेसला सुद्धा जनाधार आहे राष्ट्रीय पातळीचा, त्याच्यावर शिक्का आहे. आणि कर्नाटकाचं यश आणि बाकी राज्यात मिळणारा यशाचा परिणाम पॉझिटिव्ह होऊ शकतो. तर अनेक फॅक्टर्स मिळून ह्या सगळ्या एकंदरीत जे विषय आहेत त्याला सर्व एकंदरीत चित्र निर्माण होईल. आज नेमकं बैठकीत बसल्यानंतर साधारण चर्चेमध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यावर आम्हाला चर्चा करायची आहे यावर स्पष्टता येईल आणि त्यातून एकमत ज्या ज्या गोष्टीवर होईल त्याप्रमाणे जागायचं वाटप होईल. आघाडीमध्ये एक प्रश्न नेहमीच म्हटला जातो की प्रत्येकाला आपला पक्ष आघाडीमध्ये वाढवायचा अधिकार असतो. तर काँग्रेसलाही तसा अधिकार अर्थात असणारच आहे. काँग्रेसही आपल्या पक्षवाढीच्या दृष्टीने काम करतच आहे.
अशा वेळेस जेव्हा निवडणुकातील, कारण आपले प्रदेशाध्यक्ष बऱ्याचदा आक्रमक भूमिका घेत असतात, कधी एकला चलोरीची भूमिका घेतात किंवा काय, त्यांचं म्हणणं तिथे असतं. त्यामुळे पक्षवाढीसाठी काँग्रेसला इथे, तुम्ही मगाशी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला की त्यांच्या भोवती सहानुभूती आहे, त्यांना जास्ती फायदा होऊ शकतो. पण महाविकास आघाडीमध्ये असं चित्र किंवा अशी कुजबूज असते की एकटा शिवसेना सगळं लाईमलाईट घेऊन जात आहे आणि बाकीच्यांना लाईमलाईट कमी मिळत आहे. अशात पक्षाची कशी वाढ होणार? नाही, महाविकास आघाडीमध्ये आमचा प्रयत्न राहील की तिन्ही पक्षाला म्हणजे समान महत्त्व आहेच आणि त्याच पद्धतीने आगामी काळातल्या प्रचाराची यंत्रणा असो किंवा निवडणुकीची जी काही आपली स्ट्रॅटेजी म्हणू, त्याच्यामुळे तिघांनाही समान महत्त्व मिळालं पाहिजे एवढी दक्षता घ्यायची गरज आहे. कारण की आम्ही तिघं आहोत म्हणून महाविकास आघाडी आहे. नाही, पण समान महत्त्वच की, कारण मागे त्या अगदी खुर्च्यांसारखे विषय झाले होते की खुर्ची कोणाची मोठी असावी किंवा कोणी शेवटचं भाषण करावे, छोटे छोटे मुद्दे असतात चव्हाण साहेब, ज्याच्याने कुठेतरी हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे असं ऐकून घ्या. महाविकास आघाडीच्या ह्याच्यामध्ये खुर्च्या बिडच्या कुठलाही वाद नव्हता. उद्धव ठाकरेजींना पाठीचा त्रास आहे म्हणून त्यांना एक विशेष लाकडाची खुर्ची ठेवल्या जाते, बसायला त्याला सोयीचं व्हावं. त्यांना त्रास आहे ना, मला माहिती आहे. मध्यंतरी त्यांचं जे काही ऑपरेशन झालं त्यानंतर त्या पाठीचा काही त्रास काही प्रमाणात आहे आणि ते डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे त्यांना बसण्याकरता विशिष्ट खुर्ची लागते, त्याप्रमाणे दिली. तसं काही खुर्ची एवढं काय मला काही समजत नाही. खुर्ची कोणाची लहान मोठी असल्यामुळे काही मान अपमान होतो असं या एवढा काही बालिशपणा आमच्यामध्ये नाही आहे कोणामध्ये. नाही, पण मग शेवटी भाषण कोण करणार? कारण शेवटी जनरली असं म्हटलं जातं की जे नेतृत्व करतात त्यांचं, कारण कुठेतरी ना एक अशी चर्चा होती आणि ज्याच्यावर आम्ही खरं तर अनेक नेत्यांशी पण बोललो महाविकास आघाडीतले, की कुठेतरी महाविकास आघाडीचं नेतृत्व सध्या उद्धव ठाकरे करतायत. म्हणजे एकेकाळी शरद पवारांना या महाविकास आघाडीचं मेंटॉर किंवा शिल्पकार म्हटलं जायचं, पण 2022 नंतर, सत्तांतरानंतर सगळा फोकस कुठेतरी उद्धव ठाकरेंवरती आहे आणि कुठेतरी NCPमध्ये थोडीशी अस्वस्थता होती असं आमचं म्हणणं आहे. पण आता हे एकमुखी मान्य होणार आहे का की उद्धव ठाकरे नेतृत्व करतील? मला वाटतं की निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर त्या महाविकास आघाडीचं नेतृत्व कोणी करायचं, काय करायचं याच्यावर चर्चा होऊ शकते. आज तिघांनी मिळून काम करायचं आहे, तिघांनाही तेवढंच महत्त्व आहे. जागेचं वाटप मेरिटवर झालं पाहिजे, जागा सर्वाधिक निवडून आल्या पाहिजेत आणि त्यानंतर चर्चा कोण ठरवता येईल. फार मोठी गोष्ट नाही आहे ती काय. मेरिटचा विषय नेहमी निघतो, मेरिट वरती चर्चा होईल किंवा मेरिटवरती जागा दिल्या जातील. हे मेरिट नक्की काय असणार आहे? म्हणजे कुठल्या बाबींचा समावेश त्या मेरिटमध्ये असणार आहे? मेरिटमध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्याच्या बाजूने लोकांचा कल आहे अशा पक्षाला तिकीट किंवा ती उमेदवारी तिथे दिली तर ती हमखास जागा निवडून येऊ शकते. त्याला मग आधार, समजा ही जागा काँग्रेसची आहे, त्या काँग्रेसच्या जागेला हातभार शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा लागला तर अजून त्याच्यामध्ये रिझल्ट पॉझिटिव्ह येऊ शकतो. काही जागेवर शिवसेनेचं प्राबल्य आहे, त्या ठिकाणी काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीने मदत केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे त्या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेनेने मदत केली पाहिजे, असं हे साधारण समीकरण राहणार आहे. त्यामुळे ज्याचं प्राबल्य प्रत्येक ठिकाणी बघतोच आहे ना, कुठले जिल्हे कुठल्या पक्षासाठी पोषक आहेत, साधारण आपल्याकडे अंदाज आहेच त्याचा. आता म्हणजे याच्या केसेसमध्ये जसं म्हटलं की जिथे ताकद आहे, जे मतदारसंघापूर्वी पारंपरिकरित्या काँग्रेस लढत होतं, आता जर आपण युतीमधलं चित्र बघितलं, जशी पूर्वी भाजप शिवसेना युती होती आणि आता काँग्रेस राष्ट्रवादीची युती असायची, तर त्याच्यामध्ये जनरली मोस्ट ऑफ द प्लेसेस शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष असायचा आणि भाजप विरुद्ध काँग्रेस असं साधारणपणे चित्र असायचं. जिथे भाजप लढायचं तिथे काँग्रेस लढायचं, बऱ्याच मतदारसंघात, सगळीकडे तसं नाही. तो कुठेतरी एक अडचणीचा मुद्दा ठरू शकतो असं एक साधारणपणे चित्र दिसून येत आहे की तिथे तुमच्या आपापसामध्ये लढत असलेल्या जागांचं वाटप, तिथे काय क्रायटेरिया ठरवलं? सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी उल्लेख केला, गोष्ट खरी आहे. आतापर्यंत शिवसेना वेगळी लढायची, शिवसेना भाजपबरोबर असायची, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असायची आणि काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना भाजप अशा प्रकारचं समीकरण होतं. बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आता मतदारांची मानसिकता झालेली आहे, पुलाखालून बरंचसं पाणी गेलेलं आहे आता. त्यामुळे लोकांना कळतं आहे की आपली मतं विनाकारण खराब करण्यापेक्षा जिंकून येणाऱ्या महाविकास आघाडीच्या बरोबर जर गेलो तर महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये किमान एक सुशासन देऊ शकेल, स्थिर सरकार देऊ शकेल आणि ह्या जर खेळखंडोबा चालल्या महाराष्ट्राच्या सगळ्या फोडाफोडीचा आणि या सगळ्या पद्धतीने जे काही राज्य चाललेलं आहे ते
म्हणजे ज्या पद्धतीने पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याला हरताळ फासण्यात आलेला आहे हे लोकांना फार रुजलेलं असं वाटत नाही मला. म्हणजे आमदार जातात काय, पक्ष फोडतात काय, व्हीप पालन करत नाहीत, सुप्रीम कोर्टाचं सगळं जे ओपिनियन आहे हे सगळं जर आपण जर पाहिलं तर लोकांना जे काही घडते ते पसंत नाही आहे. आणि त्यामुळे लोक म्हणत आहेत आता की तुम्ही जो पर्याय आम्हाला द्याल त्या पर्यायाला आम्ही मान्य करायला तयार आहोत, असं सर्वसाधारण चित्र महाराष्ट्रातल्या झालेल्या निकालाहून दिसायला लागलेलं आहे. महाविकास आघाडीला यश तर मिळालं आहे. म्हणजे मधल्या निवडणुका आपण बघितल्या, कसब्याची पोटनिवडणूक असेल किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, एकत्रित लढलं तर महाविकास आघाडीला फायदा हे सगळं दिसून येतं आहे. कर्नाटकच्या निकालानंतर कदाचित थोडंसं अजून ते अंडरलाईन झालं असेल. पण एकीकडे हे चित्र असताना महाविकास आघाडीमध्ये वारंवार काही ना काही कुरबुरी समोर येतात. विशेष करून आता मधल्या काळात आपण बघितलं, आपल्याच प्रदेशाध्यक्षांनी एकदा संजय राऊतांनी चोमडेपणा थांबवा असं म्हटलं, किंवा अजित पवारांनी सुषमा अंधारेंना सुनावलं असेल किंवा संजय राऊतांना सुनावलेलं असेल. या सगळ्या गोष्टी कुठेतरी महाविकास आघाडीच्या एकीवरती इम्पॅक्ट करतात असं दिसतं. म्हणजे भलेही या घटना वाटताना खूप छोट्या छोट्या वाटू शकतात, पण नंतर या ॲक्युमुलेट होतात आणि त्याचाच कुठेतरी परिणाम होतो. त्यातही मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडली, शरद पवारांच्या राजीनाम्याची घटना घडली, त्याच्यानंतर पक्षामध्ये झालेली उथलपुथल असेल. या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडी एकत्रित किती स्ट्रॉंग आहे किंवा खरंच एकत्रित आहे का, याबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित केला जातोय. हे पहा, या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणलं तर काय महत्त्वाच्या आहेत. तीन पक्ष वेगवेगळे असताना कोणी कोणावर म्हणजे इथं दक्षता आणि पथ्य पाळायलाच पाहिजे. ही कुठल्या एका पक्षाचं सरकार नाही, तीन पक्षाचं मिळून आपल्याला एकत्र येऊन ही आघाडी आहे. त्यामुळे निर्णय घेत असताना एकमेकाचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. आणि त्यामुळे तिथे काय सुद्धा शिवसेना आणि म्हणजे तिकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे सरकार जे आहे तिथे काय सर्व आलबेल नाही, तिथेही चालतं बरंचसं. आम्हाला कळत सरकारमध्ये काय चाललं, रोज गोष्टी बाहेर येत आहेत. त्यामुळे मुद्दा जिथे राजकारण आलं तिथे लोकशाही आहे, त्या ठिकाणी लोकांना बोलायची मोकळीक आहे. परंतु मुद्दा एवढाच आहे की काळजी घेतली पाहिजे. एकमेकाची मतभेद म्हणजे वैचारिक असू शकतात, मनभेद असू नयेत, ही दक्षता घेतली गेली पाहिजे. आणि विनाकारण छोट्या मोठ्या गोष्टीवर प्रत्येकाने कोणी काही बोललं म्हणून लगेच कॉमेंट करावं अशी गरज पण नाही आहे. काँग्रेसच्या मागे मुंबईत काँग्रेसने वेगळं लढावं असा एक मतप्रवाह होता, कारण मुंबई हा काँग्रेससाठी मोठा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि विशेष करून महानगरपालिकांच्या निवडणूक कदाचित त्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊ शकतात असं म्हटलं जातं आहे. त्या होतील तेव्हा होतील, पण मुंबई हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, जन्मस्थळ आहे काँग्रेसचं. त्यामुळे इथे काँग्रेसने लढावं, आपली वेगळी ताकद इथे ठेवावी, महाविकास आघाडीत राहू नये असं इथल्या स्थानिक नेत्यांचंही म्हणणं आहे. आणि मागे आपल्या पक्षाचे नेतेही म्हणाले होते की मुंबईत आमची वेगळी लढायची भूमिका राहील. याच्याविषयी काय सोमवारच्या बैठकीत काही ठरलं आहे किंवा असा काही विचार आहे? नाही, मुंबईवर चर्चा नाही आहे. मी सांगितलं ना की तुम्हाला 2 आणि 3 तारखेला जिल्हानिहाय बैठका होणार. मुंबईची बैठक त्या दिवशी होईल, 3 तारखेला कदाचित होईल. आणि त्यावेळेस त्यांचं मत या महाविकास आघाडी मुंबईच्या महापालिकेविषयी, मी विधानसभा लोकसभेला आघाडी होणारच आहे, मुंबई महापालिकेच्या विषयी त्यांचं काय मत आहे हे मुंबई काँग्रेसच्या प्रमुख लोकांशी बोलून त्यांच्या मताप्रमाणे निर्णय घेण्याची आमची मानसिकता आहे. पण एकला चलोराची भूमिका आधीच अनेकांचं म्हणणं आहे की मुंबईत काँग्रेसने वेगळंच लढावं. तुमची म्हणजे व्यक्तिगत तुमची भूमिका असणार आहे की ताकद इथे आहे तर तिथे बऱ्याचशा वेळेस नाही, तसा विषय नाही आहे. कधी कधी काही परिस्थितीमध्ये आपण वेगळं लढलं तर बेनिफिट होऊ शकतो असं एक मतप्रवाह मुंबईमध्ये आहे काही प्रमाणामध्ये. पण तो काय अंतिम निर्णय नाही आहे. परिस्थिती जशी राहील त्याप्रमाणे निर्णय घेण्याची आमची तयारी आहे. आघाडी आहे आणि अनेक पक्ष याच्यात येण्यास इच्छुक आहेत. मधल्या काळामध्ये शिवसेनेने थेट वंचित बहुजन आघाडीशी युती जाहीर केली. प्रकाश आंबेडकरांनी, उद्धव ठाकरेंनी परस्पर ती प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरही केलं. तर आता वंचितच्या स्टेटसबद्दल अनेकांचं खरं तर ते कन्फ्युजन अजूनही प्रिवेल करतं की नक्की वंचित आघाडी महाविकास आघाडीत आहे की वंचितची फक्त युती शिवसेनेसोबत आहे. वंचितबाबत काय स्टेटस आहे? महाविकास आघाडीची चर्चा झाली आहे किंवा काँग्रेसची काय इच्छा असणार आहे त्याबाबत? नाही, एकतर या सर्व बाबतीमध्ये उद्धव ठाकरेजींनाच अधिकार देण्यात आले होते की त्यांनी त्यांच्याशी संवाद साधावा. मध्यंतरी त्यांच्या बैठकाही झाल्या, परंतु अद्याप त्याच्यामध्ये काय निष्कर्ष काढला गेला, काय निष्पन्न झालं हे आमच्या तरी माहितीस्तव का अद्याप काही आलेलं नाही आहे. राहिला प्रश्न काँग्रेस पक्ष किंवा माझा व्यक्तिगत जर विचारला तर वंचितच्या मागच्या कालावधीचा अनुभव जर पाहिला तर वंचितनी माणसं उभं केल्यामुळे फायदा भाजपचा झालेला आहे. त्यामुळे भाजपला जर रोखायचं असेल तर वंचितनी महाविकास आघाडीमध्ये सामील व्हावं
त्याच्यामध्ये जागेचं वाटपामुळे त्यांनाही सहभागी करून घ्यावं आणि त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये भाजपला फायदा होऊ नये अशाच पद्धतीने त्यांनी जर व्यूहरचना केली तर मला वाटतं योग्य राहील. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे शेवटी, पण मागच्या कालावधीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवारांनी प्रचंड प्रमाणावर जी काही मतं घेतली त्याचा फायदा निवडून आले नाहीत, पण फायदा मात्र BJPचा झाला, ते वास्तव आहे. त्यामुळे त्यांनी आता काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. पण तुमची तयारी असणार आहे कारण तुमचा मित्रपक्ष आणखी एक जो आहे राष्ट्रवादी, तो फार इच्छुक दिसत नाही प्रकाश आंबेडकरांबाबत. काँग्रेसची तयारी असणार आहे? नाही, इच्छुक असाचा प्रश्न नाही. असं आहे, जे वास्तव आहे ते महाराष्ट्राने 5 वर्षापूर्वी वंचितच्या बाबतीमध्ये अनुभवलेलं आहे. तर वारंवार तेच प्रयोग करण्यापेक्षा जर वेगळा विचार झाला आणि वंचित जर सोबत मनापासून आली तर मला वाटतं की त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल आणि वंचितला पण होईल फायदा त्याचा. वंचित सोबतच आणखी एक पक्ष आहे ज्याने खूप मधल्या काळात मतं खाल्ली, विशेष करून तुमच्या प्रभाव क्षेत्रामध्ये, नांदेड असो किंवा मग मराठवाड्यातल्या काही मतामध्ये. MIM, परवा MIMचे खासदार म्हणत होते की महाविकास आघाडीने आम्हाला सोबत घ्यावं. तर जशा प्रकारे तुम्ही म्हणतायत की जर मतांचं डिव्हिजन टाळायचं असेल तर वंचितला सोबत घ्यावं, अशीच तयारी MIM बद्दल असणार आहे? नाही, MIMच्या बाबतीमध्ये तसा विचार आम्हाला करता येणार नाही. MIM ज्या राजकीय त्यांचा जो पाया आहे तो सर्व रिलिजियस फंडामेंटलिझम ज्याला म्हणू आपण, अतिशय टोकाची भूमिका घेऊन राजकारण ज्या पद्धतीने ते करतायत आणि जातीयतेला खत घालण्याचं काम त्यातून होतं आहे, हा सगळ्यात त्यातला मोठा अडचणीचा विषय आहे. त्यामुळे त्यांची आणि आमची आयडिओलॉजी काही एकत्र येण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रात तरी होईल असं मला वाटत नाही आहे. म्हणजे MIMसाठी दरवाजे बंद असतील किंवा त्यांच्यावर तुमची भूमिका स्पष्ट आहे अगदी काँग्रेसची? हो, बिलकुल. एक आणखी एंट्री, खरं तर तुमच्याच भागाचा, तुमच्याच प्रभाव क्षेत्राचा विषय निघाला म्हणून आणखी एक प्रश्न मला इथे आवर्जून विचारावासा वाटतोय. एक नवीन पक्षाची एंट्री झाली आहे तेलंगणातून पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये, BRS. जे त्यांनी पक्ष काढला आहे भारतीय, त्यांनी आता खरं विस्तार केला आहे पक्षाचा, देशभर त्या सभा घेतात. त्यांचा फोकस मराठवाड्यात आहे, तुमच्या जिल्ह्यात विशेष करून त्यांचा जास्ती फोकस आहे. चंद्रशेखर राव यांचा, ते सभा घेत आहेत, सभांना गर्दी करत आहेत, शेतकऱ्यांचे विषय घेत आहेत, अबकी बार किसान सरकार वगैरे सारखा ते नारा तिथे देत आहेत. किती प्रभाव पडू शकेल? कारण त्यांनी जो कॉन्सन्ट्रेशन केलं आहे ते फक्त मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये, विशेष करून तुमच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये केलेलं आहे. आम्ही अजूनही BRSला काही विरोध दर्शवलेला नाही. नंबर 1. आमचा अजूनही समज आहे की ते भाजपच्या विरोधात राहून या राष्ट्रीय पातळीवर हे जे गठबंधन राहील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचं, त्याच्यामध्ये ते येतील असा आमचा अजूनही विश्वास आहे. नंबर 3, त्यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केली पाहिजे की ते भाजपच्या विरोधात आहेत किंवा नाही, हे अजून स्पष्ट होत नाही आहे. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांची इच्छा असेल तर जरूर या वरच्या गठबंधनमध्ये त्यांनी यावं असं मला वाटतं. त्यांनी जर हा सगळा विषय स्पष्ट केला भाजपच्या बाबतीमध्ये तर, आणि नाही केला तर मग आम्हाला त्यांच्याशी लढत द्यावी लागेल, दुसरं काय पर्याय राहतो. पण त्याच्यामुळे पुन्हा मतांची विभागणी होऊ शकते, भाजप विरोधातली मतांची विभागणी होऊ शकते, त्याला कसं टॅकल कराल मग? आज सांगणं अद्यापही स्थानिक जे काही आता बाजार समितीच्या निवडणुका वगैरे झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना यश अजिबात मिळालं नाही. आगामी लोकल बॉडीच्या निवडणुका, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदमध्ये काय होतं बघावं लागेल. पण आज तरी त्यांचा प्रभाव ज्या ज्या जिल्ह्यात गेले त्या ठिकाणी फारसा, सभेला गर्दी होणं म्हणजे मतांमध्ये रूपांतर होणं असं काही समीकरण लावता येत नाही. त्यांचा प्रयोग चालला आहे, प्रयत्न चालला आहे, परंतु नेमकं काय त्यांचं भवितव्य आहे हे आज सांगणं कठीण आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा त्याच्यातून निघाला. तुम्ही म्हणतात की सगळे जे भाजप विरोधी पक्ष आहेत त्यांनी सोबत यावं असा इथे साधारणपणे एक होरा आहे. विरोधी पक्षाचे अनेक नेते, देशातले अनेक नेते खरं तर मुंबईत येतात आणि कुठेतरी या सगळ्यांचं विरोधी एकजुटीचं केंद्र आता उद्धव ठाकरे होऊ लागलेत की काय असं चित्र दिसतं. बघा ना, म्हणजे मागे बिहारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन मातोश्रीवरती भेटून गेले, आपल्या पक्षाचे नेते वेणुगोपाल येऊन गेलेत, केजरीवाल पुन्हा येऊन गेलेत. हे सगळे लोक वारंवार उद्धव ठाकरेंना येऊन भेटतात. त्यामुळे आता विरोधी एकजुटीचं केंद्र उद्धव ठाकरे होऊ पाहत आहेत. ते देखील एक स्ट्रॉंग फेस असू शकतात. आता संजय राऊत म्हणाले होते की केंद्रीय पातळीवर जेव्हा विरोधी एकजुटीचा प्रश्न येईल तेव्हा तिथे सुद्धा उद्धव ठाकरे एक स्ट्रॉंग चेहरा असतील. तुमचं काय मत आहे? महाराष्ट्र काँग्रेस याला कशा प्रकारे बघतं उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवरती नेतृत्व करण्याबाबत?
उद्धव ठाकरे निश्चित मान्यच करावं. उद्धव ठाकरे यांचं शिवसेनेला पक्षाला त्यांनी जे नेतृत्व दिलेलं आहे ते निश्चितच एक उत्तम नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे. राहिल्याच्या मधल्या घडामोडी हा त्यातल्या पक्षाच्या अंतर्गत विषय जरी असला तरी उद्धव ठाकरेजींच्या नेतृत्वाविषयी जनसामान्य मतदारांमध्ये तर निश्चितच एक सकारात्मक भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी नेतृत्व त्यांच्या पक्षाचं जरूर करावं आणि त्यांच्या पक्षाची मधल्या 2.5-3 वर्षाच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीतल्या अन्य दोन्ही पक्षांनी त्यांचं एकंदरीत त्यांच्याबरोबर काम करण्यामध्ये आम्हाला कुठली अडचण आहे असं आम्ही कधी अनुभवलेलं नाही आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेचं नेतृत्व निश्चितच महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला एक फायदेशीर नेतृत्व आहे असं मी म्हणेन. एक मला प्रश्न म्हणजे आवर्जून इथे विचारावं वाटतं, कारण स्वतः उद्धव ठाकरेंनी वर्षपूर्तीच्या वेळेस एक भाषणात हा मुद्दा म्हणाले होते. जेव्हा ते मुख्यमंत्री होते, वर्षपूर्ती झाली ती महाविकास आघाडी सरकारची, तेव्हा ते म्हणाले होते की मला काँग्रेसचे मंत्री फार कमी त्रास देतात आणि स्वतः सोनिया गांधींशी माझं बोलणं सुरू असतं, राष्ट्रवादीकडून जास्ती त्रास आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं आणि शिवसेनेचं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजच्या तारखेला यांचं ट्युनिंग खूप चांगलं आहे, तसंच ट्युनिंग मात्र राष्ट्रवादीसोबत दिसत नाही, असं एक चित्र आहे साधारण. तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? असं आम्ही कोणावरही कुरघोडी करत नाही आणि कोणालाही कुरघोडी आमच्यावर करू देत नाही आम्ही. हा त्याचा आमचा एक फायदा. म्हणजे आम्ही वागायला कोणाशाही सामंजस्याने वागतो. मान सन्मान दिला तर त्यांनाही मान सन्मान आम्ही देतो. उद्धव ठाकरे आम्हाला मान सन्मान द्यायचे, आम्ही त्यांना मान सन्मान देतो. त्यामुळे त्यांच्याशी त्यांनी जे बोलून दाखवले खरंच आहे की आमच्याशी त्यांचं चांगलं म्हणजे प्रशासनामध्ये काम करत असताना बऱ्याच अंशी चांगल्यापैकी जोडलं होतं, काही प्रॉब्लेम नाही. राष्ट्रवादीशी काय आहे त्यांना विचारा, मला माहीत नाही राष्ट्रवादीची. ठीक आहे. आता पण आणखी एक प्रश्न खरं तर आता आगामी काळात राहुल गांधींच्या चर्चेवर आपण सुरुवातीला विषय केला होता. मी म्हटलं गेल्या वेळेस राहुल गांधींनी फार महाराष्ट्रात जास्ती सभा घेतल्या होत्या प्रचारात, पण आगामी काळात आता 3 महत्त्वाच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, इन्क्लुडिंग BMCच्या निवडणुका आहेत, परत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. महाराष्ट्र उत्तर प्रदेशचं सगळ्यात मोठं राज्य असणार आहे. यावेळेस राहुल गांधींचा फोकस असणार आहे का महाराष्ट्रावरती? यंदा ते येतील किंवा आपल्याकडनं विनंती केली जाणार आहे की यावेळेस जास्तीत जास्त त्यांनी सभा किंवा प्रचार महाराष्ट्रात करावा? नक्कीच ना. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने कर्नाटकात प्रचार केला त्याच पद्धतीने राहुल गांधींनी महाराष्ट्रातसुद्धा वेळ द्यावा आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत या सगळ्या ह्याच्यामध्ये सहभागी त्यांचा सहभाग आहेच. आता अनेक निवडणुका आहेत, 4 राज्यांच्या निवडणुका आहेत, लोकसभेची पूर्वतयारी आहे, महाराष्ट्राची लोकसभेची तयारी आहे. तर हे सगळं टाईम ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये. तर वेळ काढून त्यांनी महाराष्ट्रालाही न्याय मिळेल अशा पद्धतीने त्यांचं नेतृत्व हे निश्चितच फायदेशीर ठरतं आहे. त्यामुळे राहुल गांधी असो, खरगेजी असो, प्रियंकाजी असोत किंवा सोनिया गांधी असोत, यांनी आपापला थोडासा वेळ महाराष्ट्रात नक्की देतील. त्याचं निमंत्रण तर नक्कीरित्या जाईलच, परंतु त्यांनीसुद्धा महाराष्ट्रात वेळ देतील अशी आमची अपेक्षा आहे. आणखी कारण राहुल गांधींचा प्रचाराचा मुद्दा आला ना, तर महाविकास आघाडीसाठी पुन्हा एकदा मग काही कंटेंशियस इश्यू समोर येतात. उदाहरणादाखल मागे सावरकरांचा मुद्दा निघाला होता, अर्थात तो कंटेंशियस इश्यू बाजूला ठेवा असा विषय झाला, पण प्रचारात तो मुद्दा आवर्जून निघेल, आवर्जून शिवसेनेला कॉर्नर करण्यासाठी तो मुद्दा काढला जाईल, त्यातून पुन्हा एकदा राहुल गांधींवरती निशाणा साधला जाईल. हा एक महत्त्वाचा भाग आहे, हे एक मोठं चॅलेंज असं तुम्हाला वाटतं? नाही, तिन्ही पक्षामध्ये काही प्रमाणामध्ये काही गोष्टीवर एकमत होत नसेल तर त्या गोष्टी बाजूला ठेवाव्याच लागतील आम्हाला. सावरकरांच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आहे, तिथे शिवसेनेचे वेगळं मत आहे, असे विषय आहेत नाही का, मी नाकारत नाही. पण असे मुद्दे जे कॉन्ट्रोवर्शियल किंवा ज्या ठिकाणी मतभेद असं शक्यता असेल त्यावेळेस ते विषय टाळले गेले पाहिजेत, जेणेकरून कुठेही आघाडीमध्ये बेबनाव दिसणार नाही, होणार नाही, एवढी दक्षता आम्हाला घ्यावीच लागेल. राहुल गांधीचाच विषय निघाला म्हणून कालपासून भाजपने मागणी धरली आहे. महाराष्ट्रातही भाजपने मोठी मागणी केली आहे की राहुल गांधींकडून किंवा काँग्रेस पक्षाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला गेलेला आहे, त्यांची तुलना शिवाजी महाराजांशी केली गेली. हा मुद्दा कालपासून अचानक जोर पकडू लागलेला आहे. त्याच्याविषयी काय सांगाल? तो व्हिडिओ बघितला आम्ही, तुमचं असं म्हणणं आहे का की तुलना केली गेली? विनाकारण काहीतरी निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी असे विषय आणायचे की ज्यातून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि कटुता निर्माण होईल, हा भाजपचा उद्योगच आहे. तिकडे RSSचा मुद्दा आणला गेला, तिकडे बजरंगबली आणि हनुमान चालीसा असे विषय कर्नाटकमध्ये आणले गेले. लोकांना स्वारस्य नाही आहे सगळ्या विषयामध्ये. आणि राहुल गांधींची तुलना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठलाही करण्याचा हेतूच अजिबात नाही आहे. त्यामुळे हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, दिशाभूल करणारी गोष्ट आहे. पण माफीचा काही संबंध नाही किंवा ती व्हिडिओ काढण्याचा अधिकार नाही असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे पक्षाचं?
काय म्हणताय? नाही, माफी मागावी काँग्रेस पक्षानं, तो व्हिडिओ डिलीट करावा असंही त्यांचं म्हणणं आहे. याच्याबाबत पक्षाने ठोस भूमिका घेतली की नाही, असं काही केलं जाणार नाही? मला फक्त एवढंच सांगायचं, राहुल गांधीची तुलना कधी छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे, एवढंच मला सांगायचं. ठीक आहे. एक जाता जाता मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये म्हणजे भारत जोडो यात्रा सुरू असताना आपल्या कन्या श्रीजया या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. आता त्यांचे भावी आमदार म्हणून पोस्टर लागू लागलेत. कुठेतरी अशोक चव्हाणांचा राजकीय वारसदार आता त्या असल्याची चर्चा वारंवार सुरू होते. तुम्ही पिता म्हणून होकार दिला आहे किंवा त्या येणार आहेत राजकारणात, काय सांगाल चव्हाण साहेब? राजकारणामध्ये कोणाचा वारसदार कोण हे ठरवण्याचा अधिकार जनतेला आहे. त्यामुळे मी माझ्या मुलींना श्रीजयाच्या बाबतीमध्ये असं कधीही म्हटलेलं नाही. ते पहिल्यांदा गोष्ट त्यांना राजकारण यायचं आहे की न राजकारण हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. राजकारणात त्या आल्या पाहिजेत की न आल्या पाहिजेत, किंवा आल्या तर त्यांना पसंत लोकांनी करायचं न करायचं हा लोकांचा विषय आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. त्यांना जे योग्य वाटतं, राजकारण स्ट्रगल आहे, प्रत्येकाला खूप मेहनत करावी लागते आणि त्यांना जर राजकारणात यायचं असेल तर त्यांना मेहनत करूनच लोकांची मनं जिंकावे लागतील. पण एक पिता म्हणून तुमचा काय सल्ला? कारण राजकारण चव्हाण साहेब खूप बदललं आहे. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, आताचं राजकारण खूप बदललं. अनेक जण म्हणतात की राजकारणामध्ये आता खूप जास्ती काय म्हणतो सुडाचं राजकारण सुरू आहे, वेंडेटा पॉलिटिक्स असतं. हे सगळं पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही. आता बघा ना, वारंवार आपल्याही पक्षाकडनं किंवा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाकडून आरोप केला जातो की एजन्सीजचा वापर केला जातो. अशा वेळेस अनेक नेत्यांना चिंता वाटते की आपल्यालाच एवढा त्रास सहन करावा लागतो आहे, पुढच्या पिढीला तो सहन करावा लागू नये. एक पिता म्हणून तुम्ही खरंच सल्ला द्याल तुमच्या मुलीला की राजकारणात यावं? सल्ला मी जरूर देईल. जर राजकारणात यायचंच असेल तर सगळ्या गोष्टीचा मुकाबला आणि सामना सहनशीलतेने करण्याची तयारी असेल आणि मनाला जास्त लावून न घेता काम करायची इच्छा असेल तर केलं पाहिजे, नाहीतर राजकारणात भानगडीत पडू नये, एवढा मग सल्ला आहे. नाही, पण आताची परिस्थिती बघता, हे सगळं सध्याचं एजन्सीज आणि हे सगळं राजकारण बघता, तरी सुद्धा तुम्ही सांगाल, कारण तुम्ही काय त्याच्यातून तुमचा पक्ष. प्रश्नाला उत्तर मी दिलंच आहे. कोणालाही राजकारणात येत असताना आता सगळ्या गोष्टी ते म्हणजे खंबीर राहून मुकाबला करण्याची तयारी असली पाहिजे. रोज तुमच्यावर टीका असते, व्यक्तिगत टीका असते, रोज त्रास असतो, लोकांच्या अपेक्षा खूप असतात, मेहनत खूप अपार मेहनत करावी लागते. हे सगळी तयारी असेल तर यावर येऊ नये. शेवटचा प्रश्न जाता आता अजित पवार म्हणतात की स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की महाविकास आघाडी एकत्र असणार आहे. काँग्रेस पक्ष देखील सांगू शकतो की येणाऱ्या काळात महाविकास आघाडी एकत्र असणार आहे. आम्हाला स्टॅम्प पेपर द्यायची गरज नाही, कारण की आम्ही निर्धारच आमचा आहे आणि दुसऱ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आमच्या लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे आम्हाला स्टॅम्प पेपरची गरज नाही. ठीक आहे चव्हाण साहेब, खूप खूप आभार. आपण सगळ्यात प्रश्नांची उत्तरं दिली. कुठल्याहीसाठी तुम्ही कुठल्याही प्रश्नाला उत्तर देताना तुम्ही काय हातचं राखून उत्तरं दिली नाहीत नेहमीसारखी. आणि काँग्रेस पक्षाबद्दल, काँग्रेस पक्षाच्या वाटचालीबद्दल तुम्ही आज आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप आभार. तर आपल्यासोबत होते माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण साहेब, आणि त्यांच्याशी आपण चर्चा केली काँग्रेसच्या बाबत आणि महाविकास आघाडीच्या बाबत. अनेक महत्त्वाचे मुद्दे खरं तर त्यांनी या आजच्या मुलाखतीमध्ये मांडलेले आहेत. युतीचा फॉर्म्युला काय असू शकतो याबाबत देखील त्यांनी खूप महत्त्वाचं सुतोवाच आजच्या आपल्या मुलाखतीमध्ये केलेलं आहे. वंचित आघाडी सोबत आली तर फायदा होऊ शकतो असं एक महत्त्वाचं विधान देखील त्यांनी केलेलं आहे. सोबतच महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहील अशा बाबत त्यांनी एकदम खात्री यावेळेस दिलेली आहे. येणाऱ्या काळात आता काँग्रेस कशा प्रकारे लढत आहे, कर्नाटकमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात काँग्रेस घडवू शकतं का? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे स्थानिक नेतृत्व स्ट्रॉंग होतं तशा प्रकारे महाराष्ट्रातही नेतृत्व स्ट्रॉंग असं त्यांचं म्हणणं आहे. पण ग्राउंडवरची परिस्थिती नक्की हीच आहे का, या सगळ्यांची उत्तर आपल्याला काही दिवसात मिळतीलच. पण महाविकास आघाडीमधल्या वाढत्या कुरबुरी किंवा महाविकास आघाडीमधलं पक्षांची काही वेगवेगळ्या मुद्द्यांवर होणारी वेगळी मतं, ही त्या महाविकास आघाडीसाठी, युतीसाठी एक मोठा गतिरोधक ठरू शकेल का, या सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. पण आज अशोक चव्हाणांशी आपण या गोष्टीवर चर्चा केली. उद्या पुन्हा भेटूया नवीन पाहुण्यांसह नवीन मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी लोकशाहीचा मुद्दामध्ये. तुम्ही बघत राहा लोकशाही मराठी.